माझं नाव आहे रितेश जाधव आणि मी रायगड जिल्ह्यातलं एक महाड गाव आहे, तिथून मी येतो. आणि गावाची रचना माझी थोडी खाडीपट्ट्यातलं गाव असं म्हणता येईल. म्हणजे कोकणात जरी असलं तरी कोकण प्रॉपर नाही म्हणू शकत आपण त्याला. खाडी वगैरे जवळ आहे, समुद्रकिनारे फार जवळ नाही आहेत. सो अशा गावात माझं बालपण गेलं आहे. नदीच्या कडेलाच एकदम घर आहे माझं. आणि शाळा माझी तिकडेच होती, परांजपे विद्या मंदिर म्हणून एक शाळा आहे, त्या शाळेत मी शिकलो आहे. तर चित्रकलेची सुरुवात कुठून झाली याच्याबद्दल मी सांगतो थोडक्यात. चित्रकलेची सुरुवात शाळेतून होतेच आपल्या सगळ्यांची, पण असं चित्रकला क्षेत्रात पुढे जायचं आहे असा एक विचार असतो की लहानपणापासून चित्रकलेची आवड होती वगैरे. तर तसं माझं काहीच नव्हतं. मला लहानपणापासून चित्रकलेची आवडच नव्हती कधीच. म्हणजे मी असा विद्यार्थी होतो की चित्रकला शिक्षकांनी जे काही चित्र काढायला दिलं आहे ते घरी आल्यावर मी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या शोधायचो की कुणाकडून हे चित्र आज काढून घेऊ मी. एकदा 9वीला असताना एक वार्षिक कला प्रदर्शन होतं आणि एवढी त्यावेळी की आपल्याला समज नसते की हे चित्र मीच काढलं पाहिजे किंवा कला प्रदर्शनात ते ओळखलं जाईल दुसऱ्या कोणीतरी केलं आहे. मी ते चित्र त्या मुलाकडून करून घेतलं आणि तोपर्यंत तो आर्ट कॉलेजच्या 3rd इयरला वगैरे होता. त्याच्या कामात बऱ्यापैकी एक चित्रकार म्हणून मॅच्युरिटी होती. अर्थात ती त्या चित्रात आली जे चित्र मी घेऊन गेलो आणि वार्षिक प्रदर्शनात लावलं. सो आत्ता मला सांगायला काही वाटत नाही आहे त्याच्याबद्दल. ते चित्र मी लावलं वार्षिक प्रदर्शनात आणि तरी तोपर्यंत माझं काहीच नव्हतं की मला आर्ट कॉलेजला जायचं आहे पुढे. आणि ते चित्र वार्षिक प्रदर्शनात तिथल्या म्हणजे त्या उद्घाटनाच्या वेळी जे प्रमुख पाहुणे होते त्यांनी ते चित्र बघून ते तेव्हा काहीच बोलले नाही आणि त्यांनी स्टेजवर इतक्या सगळ्या गर्दीत लोकांच्या समोर आणि इतक्या जमलेल्या व्यासपीठावरची सगळी जी काही मान्यवर असतात त्यांच्यासमोर त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की हा एक रितेश जाधव नावाचा कोण विद्यार्थी आहे इथे, मला त्याला नंतर भेटायला आवडेल. त्यांनी जी काही पेंटिंग्स 2 लावले तिथे वाटतच नाही की हे एका विद्यार्थ्यांनी केलेत, एका प्रोफेशनल आर्टिस्टने केलेलं काम वाटतं. म्हणजे ते बघत असताना मला ओळखणारी शिक्षक मंडळी शाळेतली, मला ओळखणारे माझे विद्यार्थी मित्र सगळे, ते ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होते ना, मला अभिमान वगैरे काहीच नाही, मला लाज वाटली त्या दिवशी खरं तर की मी काय करतोय हे. तिथेच मला माझी चूक कळाली होती. मी त्या वर्षीचं ते पारितोषिक मिळून सुद्धा त्याला काही अर्थ नव्हता. मी तो सोडून दिला विषय तेव्हा. खूप मला त्याच्यावरनं बोलणी पण खावी लागली नंतर माझ्या कला शिक्षकांकडून की तू ॲटलिस्ट काहीतरी तुझं असतं चाललं असतं ते. पण हे आता कसं वाटतं ना, आम्ही त्या पाहुण्यांनाही सांगू शकत नाही की हे असं असं आहे. सो ती गोष्ट कुठेतरी राहिली 9वीच्या वर्षात माझ्या आतमध्ये. आणि 10वीला असताना परत वार्षिक कला प्रदर्शन आलं. तर त्या चित्रांची एकदम कॉपी नाही म्हणणार मी, पण त्याच्या जवळपास जाणारी चित्र मी तोपर्यंत मला असं झालेलं की नाही आता मला करायचंच आहे, की मला ते जमलं नाही आणि मला ते असं माझी एक नाचक्की झाली सगळ्यांसमोर. हे खूप इगो माझा आड आला असेल त्यावेळी 9वीला. आणि मी त्याच्यावर मग काम केलं वर्षभर. त्या वर्षभरात मी जी काही चित्र काढली 10वीच्या त्याच्यात शेवटापर्यंत पक्क होत गेलं की आता मला आर्ट कॉलेजला जायचं पुढे. अभ्यासातला इंटरेस्ट खूप कमी होत गेला. आणि त्या 10वीच्या वार्षिक प्रदर्शनात मी परत 2 चित्र लावली त्याच सिरीजमधली काइंड ऑफ. आणि परत मला त्याच 2 चित्रांसाठी फर्स्ट प्राईज मिळालं शाळेमध्ये. सो तिथून माझा एक चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. पुण्यात आलो आणि मी पाषाणलाच गेलो. पाषाणला मी सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरला फाउंडेशनचा आणि तिथे त्यांनी मला सांगितलं की तू अजून एक आमची शाखा आहे तिकडे पण फाउंडेशनला फॉर्म भरू शकतोस. तिकडेही मी फॉर्म भरला, ते म्हणजे टिळक रोडला अभिनवला. आणि मी वाट बघत होतो की मला आता ॲडमिशन मिळेल वगैरे. त्या कॉलेजच्या पहिल्या लिस्टमध्ये मला ॲडमिशन नाही मिळालं, दुसऱ्या वेटिंग लिस्टलाही नाही मिळालं, तिसऱ्या वेटिंग लिस्टलाही नाही मिळाले. ह्याच्यात परत माझा 1 महिना गेला होता. आणि त्यात असं झालं की आता मला गावी परत येऊन इकडे काहीतरी शिकणं काहीच ऑप्शनच राहिले नव्हते. म्हणजे मी आता कंटाळून विचार केला होता की जाऊ दे 11वी-12वी करूयात आपण आर्ट्समधून. अभ्यासात इतकं काही हुशार नव्हतो, त्यामुळे खात्री होती की सायन्सला गेलो तर फेल होईन मी, नापास होईन, त्यामुळे मी गेलोच नाही. आर्ट्सला मी ॲडमिशन घ्यायला गेलो तोपर्यंत ती ॲडमिशन सगळी फुल झाली होती. आणि त्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये असताना एका आठवड्याभरात मला एक लेटर आलं पोस्टाचं. म्हटलं माझ्या नावे कुणी लेटर पाठवलं आहे. तेव्हा मला कळलं की पुण्यात एक प्रायव्हेट आर्ट कॉलेज पण आहेत काही, त्यातलं एक खडकीचं आर्ट कॉलेज आहे प्रायव्हेट. तिथून त्यांनी मला त्या लेटरमध्ये असं पाठवलं होतं की तुम्हाला अभिनवमध्ये ॲडमिशन मिळालं नाही आहे, हे आमच्या डेटाबेसमध्ये आहेत. सो आम्ही तुम्हाला हे लेटर पाठवतो आहे की तुम्ही आमच्या इथे ॲडमिशन घेऊन फाउंडेशन करू शकता 1 वर्ष आणि त्याची एवढी एवढी फी आहे. तर ती फी साधारण 6,500 रुपये त्यावेळी होती 1 वर्षाची. 2009 सालची गोष्ट आहे. तर ती 6,500 फी बघून सुद्धा घरच्यांनी सांगितलं होतं की तू नकोच जाऊ पुण्याला, आम्ही नाहीच फी भरू शकत. नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था वगैरे तुझी आम्ही करू शकतो, पण ही 6,500 रुपये फी आम्ही आत्ता नाही भरू शकत.
मग सुरुवातीला कॉलेजला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की फी भरणं नाही शक्य होत आहे. त्याच्यावर ते म्हटले थोडे बहुत तुम्ही आत्ता भरा, 1000-2000 रुपये तरी भरू शकाल ना, तेवढे भरा, पुढचं बघू आपण पुढे. मी 1500 रुपये सुरुवातीला फक्त घेऊन मी आणि माझे वडील आम्ही पुण्यात आलो. ते 1500 रुपये कॉलेजला देऊन ॲडमिशन केलं आणि माझ्याकडे नंतर एक 500-600 रुपये खिशात खर्चायला म्हणून वडिलांनी दिले होते. ते घेऊन मी मामाकडे राहायला सुरुवात केली माझ्या, जी कॉलेजपासून थोडं एक 8-10 किलोमीटरवर होतं शिवाजीनगरला. आणि तिथून मग तो प्रवास सुरू झाला कॉलेजचा सगळा. पण नंतर नंतर असं झालं की ॲडमिशन मिळालं मला त्या कॉलेजला. ॲडमिशन मिळवण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्याच कॉलेजचं असतं की ठीक आहे नंतर पैसे द्या, या तुम्ही ॲडमिशन घ्या वगैरे. आणि नंतर असं होत गेलं की मला ते रिपीटेडली फी मागायला लागली की राहिलेली फी लवकरात लवकर भरा वगैरे. मला ते लक्षात पण येत होतं की त्यांची पण मजबुरी असणार आहे, कारण प्रायव्हेट आर्ट कॉलेज आहे, त्यांच्या शिक्षकांचा पगार त्यांना त्यातनं काढायचा असेल, सगळ्या गोष्टी असू शकतात. मग मी विचार केला की हे आता मला काय करायचं. घरी फोन केला की घरातले 1-2 वेळा डायरेक्ट मला म्हटले की आम्हाला आत्ता देणं होत नाही आहे, बघ काय करतोस, सोडून येत असतील तरी ये, आम्ही आत्ता ह्याच्यात काय करू शकत नाही. सो त्या टप्प्यात असं झालं की माझ्या वर्गात एक पुण्यातलाच एक मुलगा होता लोहगावचा. मला सांगितलं की माझा मामा एका झेडपी कॉलेजवर शिक्षक आहे. म्हणजे ती झेडपी शाळेवर सॉरी कॉलेज म्हणतो मी, झेडपी शाळेमध्ये तो शिक्षक आहे. आणि त्या झेडपी शाळेचं पेंटिंगचं काम निघालं होतं. ते पेंटिंगचं काम करण्यासाठी त्यांनी मला विचारलं की आपण हे करू शकतो का, तू बघ एकदा शाळेत येऊन बघ. मी जाऊन ती शाळा बघितली. पुण्याच्या बाहेर एकदम म्हणजे खूप बाहेर आहे, मरकळ नावाचं एक गाव आहे, खूप बाहेर. त्यावेळी ते असं होतं की त्या पूर्ण माळरानावर पूर्ण एक ती शाळा दिसायची आणि बाजूला काहीच नाही, एखादं झाड पण नाही आणि एक कोंबड्यांची एक पोल्ट्री होती, एवढंच होतं. रखरखत्या उन्हात ती शाळा आहे पूर्ण आणि तिकडे जाऊन ते काम करायचं. पण मला त्यातून 6000 रुपये मिळणार होते आणि माझी एक्झॅक्ट फी 6500 वगैरे होती. त्यातले मी आधी भरले होते 1-2 हजार रुपये. ती फी भरण्यासाठी मी ते काम केलं. रोज म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर रोज तिकडे जायचं, ते काम करायचं. असं मी ते 10-15 दिवसात ते काम कंप्लीट करून जे काही पैसे मिळाले त्यातून मी कॉलेजची ती फी भरून टाकली. असं माझं पहिलं वर्ष तिथे गेलं व्यवस्थित त्या कॉलेजला. आणि त्या पहिल्या वर्षाच्या मार्कांवर मग मला पुढे ड्रॉइंग अँड पेंटिंगच्या डिप्लोमासाठी अभिनवला ॲडमिशन मिळालं. आणि या शहरात एक वातावरण आहे, म्हणजे पुण्यामध्ये काही आर्ट गॅलरीज असतील किंवा वीकेंडला होणारी जी काही आर्ट सेशन्स असतात, ह्याच्यातनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं की पहिल्या वर्षानंतर हळूहळू असं झालं की दुपारी 1-1:30 वाजता कॉलेज सुटलं अभिनव, की मला असं व्हायचं की मला आता घरी नाही जायचं. कारण घरी जाऊन माझं असं होतं की ते घर खूप लहान होतं. ती लिटरली 10x10ची खोली आणि त्याच्याच अर्ध तेवढे एक आतमध्ये किचन, असं सगळं तो सेटअप होता. आणि त्याच्यात आम्ही 11 जण राहत होतो मी धरून. त्यामुळे मला घरी जाऊन पेंटिंग करणं वगैरे काय ऑप्शनच नव्हता. म्हणजे कदाचित मी त्यांच्यावर ओझा असेन असंच आहे, पण ते काही बोलत नव्हते कारण माझ्या आईशी असलेले त्यांचे संबंध. त्यामुळे तसंही ते काही मला कोण बोलत नव्हते की तू राहू नकोस वगैरे. त्यांना प्रॉब्लेम्स होत होते, मला दिसतही होतं. मी तिथे 1-1.5 वर्षच सुरुवातीचं राहिलो कॉलेजला. पण त्या सगळ्या टप्प्यामध्ये असं व्हायचं की घरी जाऊन माझं काही काम नाही व्हायचं. मग मी विचार केला की कॉलेज सुटल्यानंतर डायरेक्ट रात्री जेवायची वेळ होईल त्याच्या आधी अर्धा तास वगैरे असं घरी पोहोचायचं. तोपर्यंत मग मला सवय लागली की मी कॉलेजमधून सुटल्यावर पुण्यात मिळेल तिकडे चालत फिरायचो. चालत फिरल्यामुळे शहर माहिती व्हायचं की त्याच्यात मला असं झालं की पुण्यातल्या पेठा सगळ्या ज्या आहेत आणि त्याच्यातले जुने वाडे वगैरे हे बघत बघत मी फिरत राहायचो. कुठल्या गल्लीतून कुठे जातोय, सोमवार पेठ आहे, मंगळवार पेठ, कुठल्या पेठेतून मी कुठे कधी एंटर होतोय मला ते तेव्हा कळत नव्हतं, आजही कळत नाही. मला फक्त ती स्ट्रक्चर्स बघत बघत मी जायचो. जुनी काही मंदिरं सापडायची, तिथे जाऊन मी दिवस घालवलेले आहेत. घरातल्यांना वाटायचं हा दिवसभर कॉलेजलाच असतो, पण मी तिकडे दिवसभर बसायचो. त्यातून मला ती लँडस्केप किंवा आउटडोर काम करायची सवय लागली. म्हणजे बाय चॉईस मी लँडस्केप करत नव्हतो, पण मला नंतर असं व्हायचं की मी बाहेर बसून करणार तरी काय दिवसभर, तर चला चित्र तरी काढूया. मग पाताळेश्वर मंदिर असेल इकडे याचं जंगली महाराज रोडचं, तिकडे खूप वेळ घालवायचो. कारण तिकडे एक शांतता, थंडावा असायचा दुपारचा. आणि दुपारी काही लोक तिकडे नुसतीच झोपलेली असायची, 1-2 जण कोणतरी पुस्तक वाचत बसलेली असायची. मी विचार करायचो मी इकडे वेळ घालवला तर काय, माझ्याकडे तर आर्ट मटेरियल आहे, बसूया आपण इथे मस्त. मी तिकडे चित्र काढत बसायचो. ह्याच्यातून लँडस्केपची इतकी सवय लागली की नंतर ते रुटीन बनलं माझं, की त्याच्यातनं एक दिवस जरी ब्रेक आला की मला असं खूप बोर व्हायचं. शनिवार रविवारची सुट्टी पण मी तशी घालवायला लागलो. आणि विद्यार्थी पास असल्यामुळे मी विचारायचो, मला सगळंच माहीत नव्हतं. मी PMTच्या ड्रायव्हर्सना वगैरे विचारायचो की हा पासनी कुठपर्यंत मी जाऊ शकेन. कारण मला असं होतं की जास्तीत जास्त लांब जेवढं मी फिरू शकेन विदाऊट म्हणजे बिना पैशाचा, तेवढा मी प्रयत्न करायचो. तर त्या पासमुळे मला सासवड किंवा या बाजूला आळंदी वगैरे, पानशेत डॅमच्या बॅकवॉटरपर्यंत जी गाव आहेत सगळीकडे तो पास चालायचा.
ती सगळी गावं मी एक्सप्लोअर केली, त्याच्यात जाऊन लँडस्केप केले. आळंदीला जाऊन मी पहिल्यांदा लँडस्केप केलं. त्याच्यानंतर सासवडची सगळी मंदिरं त्यावेळी बघण्याचा योग आला, की सासवडला खरंच इतकी सुंदर मंदिरं आहेत, ती मी लँडस्केप्स केली. असा सगळा जर्नी हळूहळू पुढे चालत राहिला. आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या शहराने मला काय दिली असेल म्हणजे थॉट वाईज खूप काही दिले. म्हणजे वैचारिक जी काय माझी बैठक जी थोडी बहुत आज असेल ती या शहराने मला कशी दिली, तर या शहरात होणारे म्युझिक फेस्टिवल, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे सवाई गंधर्व. सवाई गंधर्वमध्ये मी भरपूर वेळ घालवला आहे. म्हणजे ते जे काही त्यांचे 4-5 दिवस असतात आणि तेही विद्यार्थी पास असल्यामुळे मला खूप स्वस्तात सगळं करता यायचं. तिकडे तिकीट वगैरे मी दिवसभर तिकडे बसून असायचो. कोण काय राग गात आहे, समोरचा माणूस कोण आहे, मला त्याच्याशी काही पडलेलं नसायचं, काय कळतही नसायचं, पण ते आवडत होतं. किंवा भीमसेन जोशींना मी लाईव्ह ऐकलं आहे गाताना. एक त्यांचा जो शेवटचा परफॉर्मन्स होता सवाईमधला, त्याच वेळी मी सवाई पाहिलं आहे. आणि त्या सगळ्या दिग्गज लोकांना तिथे गाताना बघून ते काय करतायत हे कळायचं नाही. कुठला राग, सुरुवातीला किती स्लो गात आहेत, मग ते बोर होत आहे किंवा काय होतं, ह्याच्या पलीकडे जाऊन मी बघायचो की त्यांची बैठक किती आहे. 3-4 तास एका जागी बसून गायचं आहे. सो त्या गोष्टी पण माझ्या आत कुठेतरी येत होत्या की ही बैठक आपल्याला किती महत्त्वाची आहे. तर ती बैठक कामात न येता ती तुमच्या विचारांसोबत असली पाहिजे. वैचारिक बैठक आपण म्हणतो फक्त, पण त्याचा कॉन्टेक्स्ट असा पण लागतो. सो त्या सगळ्या मैफिली, म्युझिक फेस्टिवल वगैरे ह्याचा फायदा मला असा होत गेला पुढे, की मी थोडासा अजून जास्त फोकस होत गेलो माझ्या कामामध्ये. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया पुण्यातलं जे आहे, तिथे वेगवेगळ्या फिल्म्स दाखवतात. हे मला कसं कळायचं, मी पेपर बघायचो कॉलेजमध्ये. पेपरमध्ये काही ॲड्स यायच्या. त्यावेळी फेसबुक नुकतंच येत होतं, पण तेवढं वापरत नव्हतो आम्ही, कोणीच वापरत नव्हतो फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे. साधे फोन्स होते आमच्याकडे. तर तिकडे लिहिलेलं असायचं पेपरमध्ये की NFAIमध्ये म्हणजे नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया जे आहे तिकडे शनिवारी संध्याकाळी असा एक चित्रपट फ्री दाखवला जाणार आहे. सो तुम्ही बघू शकता तो. दिवसभराचे ते फिल्म फेस्टिवल बघत बसायचो. एक फिल्म झाली की दुसरी झाली की तिसरी. यातनं माझा वेळ तर जातच होता, पण तो वेळ चांगला जात होता. आणि त्यातून जे काही व्हिज्युअल माझे डेव्हलप झाले त्याचा मला माझ्या पेंटिंगमध्ये खूप उपयोग झाला. जे मी कॉम्पोजिशन या सब्जेक्ट अंडर पेंटिंग करत होतो अभिनवला, त्याच्यात खूप फायदा झाला. अशा प्रकारे पुणे शहराचं जे मी म्हटलं की पुणे शहराने मला एक वैचारिक बैठक दिली. आणि त्यातून असं झालं की या सगळ्यातून आता डिप्लोमा पास झालो. डिप्लोमा पास झाल्यावरचं एक टेन्शन होतं मला की आता काय करायचं पुढे. कारण पैसे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहिजेत. आर्ट प्रॅक्टिस चालू ठेवायची म्हटली तरी पैसे पाहिजेत. आणि ज्या वयाला तुम्ही आलेले असतात, तुमच्यासोबतची तुमचे शाळेतले मित्र सगळे ते काहीतरी एक पॅकेज वगैरे घेऊन इंजिनिअरिंगमधून ते स्थिरावत असतात, सेटल होत असतात. तुमच्याकडे तसं काहीच नसतं. सो तुम्हाला पण वाटतं की थोडे बहुत पैसे आपल्याकडे असले पाहिजेत हे सगळं आयुष्य आपल्याला जगायला. त्यातून मी सुरुवात केली की आपण काय करू शकतो. आणि जी मी अवघड कामं करून बसलो होतो आधी, वॉल पेंटिंग किंवा गणपती मंडळांची वगैरे, त्याच्यातून मी म्हणजे पुरता बोर झालो होतो की मला आता नाही करायचं ते. कारण ते शारीरिक खूप थकवा येतो त्याच्यातून. म्हणजे त्या बांबूंवर चढणं वगैरे, वरती चढून काम करणं, हे मी सगळं कंटाळलो होतो 4 वर्ष करून. ते मी सोडून दिलं. आणि शाळेवरचा जॉब मिळतो का म्हणून मी बघत होतो. त्या शाळेवरच्या जॉबमध्ये मला कळलं की माझ्याकडे इंग्लिश स्ट्रॉंग नाही आहे. पण माझाच एक गैरसमज होता की इंग्लिश पाहिजे कशाला, मला चित्रकला शिकवायची, इंग्लिश माझ्याकडनं शिकत नाही आहेत ना मुलं. आणि आपल्या महाराष्ट्रातलीच, पुण्यातलीच मुलं आहेत, तर ती मराठीत जरी मी शिकवलं त्यांना, चित्रकला कळेल त्यांना, असा माझा एक समज होता. पण पुण्यात जेवढे इंटरव्ह्यू दिले त्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये मला सांगितलं की तुमची चित्रकला ठीक आहे, चांगलं आहे, पण त्याचा आम्हाला इथे एवढं काय उपयोग नाही आहे. तुम्हाला इंग्लिश चांगलं बोलता आलं पाहिजे, कारण ही सगळी इंग्लिश मिडियमची मुलं आहेत. आणि त्याच्यात माझे बरेचसे इंटरव्ह्यूज फेल गेले. मग त्यातला एक किस्सा मला सांगायला आवडेल की मी पहिला इंटरव्ह्यू सगळ्यात दिला होता अमनोरा स्कूलला. पेपरमध्ये ॲड आली होती आणि त्या ती ॲड बघून मी तिथे पोहोचलो अमनोरा स्कूलला. त्या वेटिंगमध्ये मी बराच वेळ होतो. कॅन्डिडेट्स एक जात होते इंटरव्ह्यूला. जसा माझा नंबर आला इंटरव्ह्यू द्यायचा, तेव्हा त्या मॅडमनी पहिले माझा रिझ्युमे जो मी काय बनवला होता, CV, तो बघितला सगळा. आणि त्याच्यात ती जे काही बोलायला लागली ना इंग्लिशमध्ये, मला काहीच कळत नव्हतं. मी फक्त बोलत होतो, मी वेगळंच काहीतरी बोलत होतो म्हणजे. आणि ती हसत होती मध्येच. ती हसत होती तेव्हा मला कळत होतं की आपण काहीतरी वेगळंच बोलतोय, ती काहीतरी वेगळंच विचारते, त्यापेक्षा आता गप्प राहणं बरं आहे. तर ती मला एवढंच म्हणाली की तुम अभी जा सकते हो, मैं तुमको बाद में बताऊंगी जो कुछ रिझल्ट है वो. तिथेच मला कळलं होतं की आपल्याला काय हा जॉब मिळत नाही. आणि बाहेर आल्यावर मी विचार केला की का नाही मला हा जॉब मिळणार आहे. तर ह्या सगळ्या लोकांना इंग्लिश पाहिजे.
आणि इंग्लिश आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण हे शाळेवरचा जॉब करूच नाही शकत, आपल्याला कोण ॲक्सेप्टच नाही करणार. तरी गेल्यानंतर मी विचार केला की इकडे थोडे दिवस राहूया आणि इकडे काही जॉब मिळतो का बघूया असा विचार केला. कारण मला वाटलेलं की थोडं महाडच्या ठिकाणी मला एवढं काही रिगरस कोण इंटरव्ह्यू घेणार नाही, असं एकदम टाईट इंटरव्ह्यू नाही घेणार कोण. आणि तसंच झालं. तिथल्या एका स्कूलमध्ये माझी बहीण जॉब करत होती. त्या स्कूलमध्ये मी गेलो इंटरव्ह्यूला. मला माहिती होतं तिकडे एक जागा खाली आहे चित्रकला शिक्षकाची. त्या डिसूजा नावाचे तिथे एक होते प्रोफेसर. त्यांनी मला सांगितलं की तुझं इंग्लिशचं बघू आपण नंतर, इंग्लिश शिकशील तू हळूहळू इथे काम करता करता, रोज जसं बोलशील तसं, पण तू मुलांना चित्रकला शिकव चांगली इथे. आणि त्या सगळ्यात असं झालं की लॉकडाऊन लागलं मध्येच. लॉकडाऊनमध्ये मी गावी गेलो होतो. तिकडे गेल्यानंतर मी सर्च तरी माझा चालू होता की काय काय आहे जगात, कुठे कुठे काय चाललंय. आधी मला काहीच लिंक्स सापडत नव्हते किंवा कुणाकडून काही लिंक्स मिळाल्याही नव्हत्या. मी गुगल करायचो सरळ की स्कॉलरशिप ऑपॉर्च्युनिटीज इन फ्रान्स किंवा इकडे वगैरे. त्याच्यातनं मला काही लिंक्स मिळायच्या. त्यातून मला तिकडे एक वर्कशॉप्स इन फ्रान्स नावाची एक लिंक मिळाली की ज्यांचं ती लोक हॉलिडे वर्कशॉप घेतात. म्हणजे त्यांचं हॉलिडे वर्कशॉप असं असतं की 10-15 दिवसाचं वर्कशॉप असतं आणि त्याची फी खूप असते. म्हणजे 10-15 दिवसाच्या वर्कशॉपची फी त्यांची 10-15 लाख रुपये वगैरे असते. आणि त्याच्यात ते ग्लोबली एका स्टुडंटला स्कॉलरशिप देतात, त्यासाठी अप्लाय करायचा असतो. सो मी त्या गोष्टीला पहिल्यांदा अप्लाय केलं. माझी जी काही लँडस्केप्स होती आधी मी केलेली. आणि त्याच्यात असं होतं की त्यांना तुम्ही किती चांगलं काम करता हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यासोबत त्यांना तुमची बॅकस्टोरी खूप महत्त्वाची वाटत होती की खरंच तुम्हाला या स्कॉलरशिपची गरज आहे का, आणि तुम्ही कशा कशा संघर्षातून आत्तापर्यंत आलात, तुम्ही काय काय केलं या स्टेजला पोहोचण्यासाठी. सो कुठेतरी त्यांना माझी स्टोरी अपिलिंग वाटली आणि त्यांनी मला ती स्कॉलरशिप दिली त्यावेळी. पण अनफॉर्च्युनेटली मला त्याचा विजा नाही मिळू शकला फ्रान्सचा. म्हणजे मी विजाला अप्लाय केलं आणि तो खूप अडचणींमुळे माझं मग बँक स्टेटमेंट असेल किंवा अजून काही गोष्टी असतील त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आले. किंवा जसं बाकी म्हणजे आपलं जे काय आपण टॅक्स वगैरे भरतो त्याच्यात मी बसत नव्हतो, कारण तितका इन्कम नसल्यामुळे मला टॅक्स मी भरत नव्हतो. सो त्या गोष्टी असतात. ITR वगैरे त्यांना दाखवायला लागतात. या सगळ्याच गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी की विजा ॲप्लिकेशन करायचं म्हणजे किती डॉक्युमेंटेशन लागतात, आणि त्या डॉक्युमेंटेशन माझ्याकडे काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यात मला फ्रान्सने एकदा विजा रिजेक्ट केला आणि त्यातून मग मी शोध घ्यायला लागलो की विजा रिजेक्ट झाल्यावर आता काय करायचं. खूपशा लोकांना जाऊन भेटलो, जी लोक विजा प्रोसेस करणारे एजंट आहेत वगैरे त्यांना भेटलो. त्या सगळ्यांनी पण मला मदत करायचा प्रयत्न केला, पण त्यातून माझी प्रोफाईल इतकी स्ट्रॉंग नव्हती. पासपोर्ट माझा रिकामा असल्यामुळे, कोरा पासपोर्टवरती ते म्हणतात सहजासहजी विजा मिळत नाही, त्यात तुझ्या बँकेत तेवढे पैसे तुझ्या अकाउंटला असायला हवेत. सगळ्याच गोष्टीमध्ये मी मायनसमध्ये जात होतो. तर मी म्हटलं हे 1 वर्ष जाऊ देत. त्या लोकांनी पण तिकडून मला खूप सपोर्ट केला की अजून तुला काय आम्ही एक्स्ट्रा डॉक्युमेंट पाठवू जेणेकरून तुला विजा मिळू शकेल. आणि एक हे थोडंसं नेगेटिव्ह पण जातं त्याच्यात की एकदा विजा तुमचा रिजेक्ट झाला युरोपचा की तुम्हाला पुढे मिळवताना म्हणजे खूप टफ जातो तो विजा मिळवताना. आणि मी सेकंड इयर परत पुढच्या वर्षी मी ट्राय केलं तो विजा मिळवायचा. परत मला फ्रान्सकडून रिजेक्शन आलं. तेव्हा मला कळलं की आता मी काही केलं. तोपर्यंत मी अकाउंट स्टेटमेंटला म्हणजे पैसे चांगले अकाउंटला व्यवस्थित मेंटेन केले होते. ITR मी एक भरला होता तोपर्यंत. या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा मला विजा मिळाला नाही फ्रान्सचा. त्या सगळ्यात मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो आणि त्यात असं व्हायचं की मग कामातही लक्ष लागायचं नाही की आपलं कुठे चुकतंय नेमकं. सो त्यातून ते दुसरं वर्षही गेलं माझ्या हातातून. पुढे मी तिसरा अटेम्प्ट केला पुढच्या वर्षी. त्याच्या स्पेनमधली एक अकॅडमी आहे बार्सिलोनामधली, बार्सिलोना अकॅडमी ऑफ आर्ट. त्यांच्या एका शॉर्ट कोर्ससाठी 3 महिन्याच्या कोर्ससाठी मी ॲडमिशन मिळवलं. आणि त्यांनी तर मला प्रॉपर डॉक्युमेंट स्पेनमधून पोस्ट केले होते की ज्याच्यावर त्यांचं स्टॅम्प वगैरे सगळं असतं. म्हटलं हे बघून तरी मला आता स्पेनच्या एम्बसीमधून विजा मिळेल. तिथे मी अप्लाय केलं, तिथूनही माझा विजा रिजेक्ट झाला. म्हणजे मी तोपर्यंत पुरता म्हणजे हरलो होतो मी की मी आता काहीच करू शकत नाही आणि युरोपमध्ये जाणं तर आपलं स्वप्नच राहील आणि आपण कधी जाऊ शकत नाही. त्या सगळ्यात असं झालं की त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी परत म्हटलं ठीक आहे, एकदम हार मानण्यापेक्षा अजून काय काय मिळतं बघूया, सर्च करूया. तर मी माझ्या डोक्यात आता हे कुठून कसं आलं माहीत नाही, पण रशियाविषयी माझ्या डोक्यात आलं. कारण मी बघितलं काही आर्टिस्ट मी रशियात जाऊन आल्याचे मी फोटोज पाहिले होते. मग मी रशियात काय अकॅडमीज आहेत, आर्ट अकॅडमी, कॉलेज कुठले हे मी सर्च करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मला मिळालं तिकडची इम्पेरियल अकॅडमीचं मला ॲड्रेस वगैरे मिळाला. ती वेबसाईट मी पूर्ण चाळल्यावर मला त्याच्यात दिसलं की यांची एक समर स्कूल इंटर्नशिप असते आणि त्याच्यासाठी त्यांना पोर्टफोलिओ वगैरे पाठवायला लागतो आणि ती एक सिलेक्शन प्रोसेस असते. आणि ते मला एक कळलं होतं 4-5 महिने आधीच कळलं होतं. त्या 4-5 महिने आधी मी पूर्ण तयारी केली त्याची. आणि जे काम मी करत नव्हतो
म्हणजे रिअलिस्टिक काम करणं मी तोपर्यंत थांबवलं होतं पूर्णपणे, कारण मला आता थोडंसं रिअलिस्टिकच्या पुढे जाऊन किंवा पुढे जाऊन म्हणण्यापेक्षा मला थोडं वेगळं काम करायचं होतं की ज्याच्यात मी थॉट दाखवू शकेन माझ्या कामात काहीतरी. तरी पण म्हटलं हे काम जर तिथे ॲक्सेप्ट होणार नसेल, कारण ती हार्डकोअर रिअलिझमला प्रमोट करणारी अकॅडमी आहे, म्हणजे तिथे खूप रिअलिस्टिक आर्ट चालतं. तर त्यांनी जे काही सांगितलं होतं त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तेच मी सगळं स्टडी केला त्याचा. म्हणजे ड्रॉइंग्स असतील किंवा पोर्ट्रेट्स असतील, लँडस्केप, स्टील लाईफ, या सगळ्या एक 10 कामांचा एक चांगला पोर्टफोलिओ तयार केला 5-6 महिन्यामध्ये. आणि ते काम त्यांना मी पाठवलं, त्याच्यावर माझं सिलेक्शन झालं आणि मला तिकडे रशियामध्ये जायची संधी मिळाली. तर मी विजा कसा मिळवणार? अकॅडमीचं लेटर पण मला आलं होतं की तुम्हाला आम्ही सिलेक्ट केलं आहे, प्रॉपर लेटर त्यांनी मला पाठवलं होतं मेलवर वगैरे. मग मी रशियन एम्बसी कुठे आहे ते शोधून काढलं मुंबईमध्ये आणि एक दिवशी डायरेक्ट रशियन एम्बसीमध्येच जायचं. पण मला माहित होतं एम्बसी अशा तुम्हाला कुणालाही उभं करत नाहीत दारामध्ये, तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच जावे लागते. शेवटी ती एम्बसी आहे, परराष्ट्र मंत्रालय. आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो, मोठमोठ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आत्तापर्यंत, पण तिथपर्यंत जायचं. पण नंतर मला कळलं की त्यांचं रशियाचं विजा प्रोसेस करण्याचं एक सब सेंटर आहे मुंबईत, ताडदेव नावाचा एरिया आहे तिकडे आहे. मग मी तिथे गेलो. तिथे गेल्यावर मला कळलं की एका छोट्याशा बिल्डिंगमध्ये ते सेंटर होतं आणि तिथे काउंटरला एक मराठी मुलगीच बसली. तिला मी ते लेटर दाखवलं, रशियनमध्ये लेटर होतं, आणि म्हटलं हे असं असं आणि मला जायचं, मला काय करावं लागेल. मग तिने तिथे ते सेंटरची जी हेड होती ती रशियन मुलगी होती. त्या बसलेल्या काउंटरवरच्या मराठी मुलीने त्या रशियन मुलीला बोलवलं. ती माझ्याशी जास्त काही बोलली नाही, तिने फक्त लेटर बघितलं आणि तिला काहीतरी सांगितलं त्या रिसेप्शनिस्टला, मराठी मुलीला, आणि ती निघून गेली. मग त्या मराठी तिथल्या मुलीने मला सांगितलं की तू एवढे एवढे डॉक्युमेंट्स प्रिपेअर कर आणि पुढच्या आठवड्यात तिथे येऊन जमा कर, आणि त्याची जी काही फी एक 10,000 रुपये ती जमा कर, मग तुला मिळून जाईल विजा. ते मी जमा केलं आणि तसा माझा विजा एक साधारण 7-8 दिवसांनी माझा विजा मला हातात मिळाला. सो रशियाचा जरी विजा असला तरी तो पहिला विजा बघून मला खूप म्हणजे इतका आनंद झालेला की चला आता आपले बरेचसे प्रश्न सुटतील. आणि तो पासपोर्टवरचा पहिला एक इमिग्रेशनचा शिक्का बघून पण माझ्यासाठी आनंद खूप मोठा होता, कारण जिथून आपण येतोय ज्या गावातून, आणि आपल्यासाठी ह्या एक एक गोष्टी म्हणजे बाकीचे जे फ्रिक्वेंट फ्लायर आहेत ना, जे खूप फिरतात रोज वगैरे, त्यांच्यासाठी एखाद्या दुसऱ्या कंट्रीत जाणं हे आपल्यासारखं मुंबई पुण्यात फिरण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्यासारखं आपलं नाही, आपल्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्याच असतात. पासपोर्टवर पहिला स्टॅम्प लागला, मी खूप खुश होतो. मी आत गेल्या पहिले घरी माझ्या वाईफला फोन करून सांगितलं की मला इमिग्रेशनमधनं पण मी क्लिअर झालो आहे आणि आता मी फक्त मी आता फ्लाईटची वाट बघतोय, कधी विमान येईल आणि मी त्यात आता बसणार आहे, आता मला कोण अडवत नाही इथे. आणि त्याच्यात असं झालं की तिथे मुंबईला पण ते विमान पण 2 तास लेट झालं परत. माझी काय म्हणतात, मला वाट इतकी पाहायला लागत होती ना प्रत्येक गोष्टीत की मला ते दिसत होतं की शेवटी ठीक आहे, मी रशियामध्ये ज्या शहरात जातोय, सेंट पीटर्सबर्ग, त्या शहराला रशियाचा चेहरा म्हटलं जातं. म्हणजे ते कॅपिटल आहे, त्यांचं कल्चरल कॅपिटल आहे. आणि तिकडे जेव्हा मला फ्लाईटमध्ये मी बसलो, कनेक्टिंग फ्लाईट होती पुढे गेलो, मी पोचलो पुढच्या ठिकाणी, आणि तिथून जी पुढची मॉस्कोची फ्लाईट होती त्याच्यामध्ये परत 6 तासाचं अंतर होतं. 6 तास मला नुसतंच बसून राहायचं होतं एअरपोर्टला. मी आपला तो वेळ तसाच तिथे बसून वगैरे काढला कसं पण. आणि तिथून पुढे मॉस्कोला जेव्हा मी पोचलो, तेव्हा मॉस्कोला पोचल्यावर असं वाटलं की जेव्हा विमान लँड होत असताना मी बाहेर जे काय लँडस्केप बघितलं ते लँडस्केपच वेगळं होतं, किंवा तिकडचं प्रदेश सगळा वेगळा. मला खूप असं व्हिजिबिलिटी चांगली होती, याला AQI वगैरे आता आपण जे म्हणतोय, खूप लांबपर्यंतचं क्लिअर दिसत होतं. उतरलं विमान खाली, त्याच्यानंतर मी पटकन बॅग वगैरे घेऊन बाहेर पडलो. मी काउंटरला गेलो, तिथल्या त्या इमिग्रेशन लेडीज ऑफिसरनी मला स्टॅम्प दिला पासपोर्टवर आणि असं पुढे केलं. पण आता दिलेला स्टॅम्प देशामध्ये एंट्री करण्याचा दिलाय का रिजेक्शनचा, डिपोर्टचा स्टॅम्प दिलाय, ह्याचं पण मला माहीत नव्हतं, कारण तो रशियनमध्ये मला काही कळत नव्हतं. तर मी असं गोंधळलेलो खूप. मी असं तिला विचारलं की व्हॉट शुड आय डू नाऊ, आय वॉन्ट टू गो टू माय नेक्स्ट फ्लाईट. तर ती एवढंच म्हटली मला, गो स्ट्रेट अँड राईट. कारण त्याच्या आधी म्हणजे असं पासपोर्ट दिल्यानंतर कसं म्हणतात की वेलकम टू रशिया वगैरे, तसं ती काहीच नाही म्हटली. तिने असं पासपोर्ट दिला आणि ती म्हणाली होती गुड बाय. ती गुड बाय बोलल्यावर मला असं वाटलं मला डिपोर्ट केलं ह्या लोकांनी, आणि मी खूप घाबरलो होतो. मग मी विचारलं तिला पुढचा प्रश्न की वेअर शुड आय गो नाव. तर तिने सांगितलं की गो स्ट्रेट अँड राईट. त्याच्यात मला कळलं की यांनी मला एंट्री दिली आहे. आणि त्याचा अर्थात मला पुढे रशियात गेल्यावर मला माझ्या काही मित्रांनी सांगितलं की इथल्या लोकांना खूप जास्त चांगलं इंग्लिश येत नाही, तिला वेलकम करायचं असेल तुझं ती गुड बाय म्हटली असेल, येत नाही इंग्लिश तिला. पण गुड बाय म्हटल्यावर आपण काय अर्थ घेऊ शकतो की आपल्याला हकललंच आहे या देशातून आता.
पण जेव्हा बाजूला ग्रीन कॉरिडॉरमधून मला जायला एंट्री दिली आणि मी बघितलं पुढे जाऊन, म्हणजे जी अवस्था वाट बघून इथे 4-5 तासात आमची झाली होती, तशीच अगदी अवस्था समोर अशा बॅग पडलेल्या होत्या सगळ्या. आमच्या सगळ्यांच्या बॅग विमानातून उतरवून अशा वेड्यावाकड्या पडल्या होत्या तिथे. मग त्या बॅगकडे बघून मला वाटलं ती बॅगेची आणि माझी अवस्था आता सेम आहे. ती बॅग मी उचलल्या दोन्ही आणि पुढे गेलो. कस्टम क्लिअरन्स केलं. तिथे माझे बॅग त्यांनी बघितलं, कलर्स वगैरे, आर्टिस्ट आहे म्हणून सोडून दिलं त्यांनी मला. आणि तसा माझा तो प्रवास झाला. म्हणजे मॉस्कोमधून मग सेंट पीटर्सबर्गमध्ये मी पुढची फ्लाईट पकडून पोहोचलो. बरं, आता नवीन ठिकाणी पोहोचल्यावर आपण उतरलोय, तिथून पुढे माझं हॉस्टेल जे होतं ते जवळजवळ 21 किलोमीटर होतं. ते जायचं कसं, आता ती कॅब बुक करायची वगैरे काय, हे सगळ्याचं मला थोडं नॉलेज मित्रांनी दिलेलं, पण नॉलेज आपल्याला असणं, माहिती कुणीतरी दिलेली असणं आणि त्या प्रॉपर सिच्युएशनला फेस करणं. आता मी एअरपोर्टच्या बाहेर पडलोय, माझ्याकडे 2-3 बॅग आहेत, काय मी असं म्हणू शकत नाही की चला मला इकडे जायचं आहे वगैरे. मी थोडासा गोंधळलेलाच होतो. त्या एका ॲपवरून मी ती कॅब बुक केली आणि मी बघत होतो कॅबचं लोकेशन वगैरे काय. नंतर मला कळलं की हे ॲप ह्यांनी इतकं चांगलं बनवलं आहे रशियन लोकांनी, की मी जितका घाबरलो तेवढे प्रॉब्लेम्स मला त्यात येतच नाही. म्हणजे अगदी माझी कॅब कुठल्या ठिकाणी कुठल्या किती नंबर पिलरच्या खाली येऊन उभी राहील हे पण मला दिसलं. तर मी समोर पिलरचा नंबर बघितला, पिलर नंबर 14. तिथे मी गेलो, तिथेच बरोबर ती कॅब आली आणि आल्यावर पण मला वाटलं की मला हा कोण कुठे घेऊन जाईल, ही लोक कशी असतील. पण नाही, त्यांनी माझं, त्या माणसाने कॅबमधून उतरून स्वतः सामान आत टाकलं. तो मला व्यवस्थित घेऊन गेला तिकडे. आणि मी जे हॉस्टेल बुक केलेलं ते हॉस्टेल पण मी असं बुक केलेलं की प्रीपेड होतं, पण त्याला पैसे न भरता म्हणजे बुक होतं केलेलं. तर तिथे गेल्यावर असं झालं की स्ट्रीटवर त्यांनी मला सोडलं, मी त्याला पैसे दिले आणि तो निघून गेला कॅब ड्रायव्हर. आणि त्या स्ट्रीटवर परत मी असा एकटा पडल्यासारखा की मला कोण दिसत नाही आपल्यासारखं, सगळी फॉरेनर दिसत आहेत. सॉरी, मी फॉरेनर आहे तिथे, ती लोक दिसत आहेत मला त्यांच्याविषयी. मी फॉरेनर असल्याचं एक फिलिंग मला तिथे होतं की आपल्याला कोण ओळखत नाही तर आपण विचारणार तरी कुणाला कसं काय. आणि त्या हॉस्टेलचं नाव मी बघत होतो, मला कुठेच दिसायला तयार नाही. बरं, रशियन होतं सगळं, मी ते ट्रान्सलेटरनी स्कॅन करत होतो तरी काहीच कळत नव्हतं. मला लक्षात आलं तिकडे बाजूला एक शॉप आहे, असं मेडिकल असेल किंवा काय आठवत नाही मला, पण असं सगळ्याच गोष्टी एका ठिकाणी मिळतात ना, असं एक स्टोअर होतं ते. मी डायरेक्ट त्या सगळ्या बॅगा घेऊन त्या स्टोअरमध्ये शिरलो आणि त्या काउंटरवरच्या मुलीला वाटलं असावं की हा काहीतरी खरेदी करायलाच आलाय. मी त्या बॅगा तिथेच ठेवल्या आणि पटकन टाईप केलं की मी असं असं इंडियातून आलेलो आहे, या कोर्ससाठी आलो आहे आणि मी हे हॉस्टेल बुक केलं आहे, मला ते कळत नाही आहे, त्याची पाटी मला वाचता येत नाही, तुम्ही मला प्लीज हेल्प करा. आणि ते रशियनमध्ये जे काय ट्रान्सलेट झालं ते मी तिला दाखवलं. ते दाखवल्यावर तिला कळलं की हा थोडासा घाबरला आहे. ती थोडीशी हसली माझ्याकडे बघून, काउंटरमधून बाहेर आली आणि तिने असं पटकन टाईप केलं आणि मला दाखवलं की मी तुम्हाला मदत करू शकते, चला. तिने माझा फोन घेतला, ते नाव बघितलं आणि असं येऊन तिने मला दाखवलं की हा डोअर आहे ना, हे तुमचं हॉस्टेल आहे. तर ते डोअर असं एकदम प्लेन बंद डोअर होतं, लोखंडी, आणि त्याच्या बाहेर एक काहीतरी असं कोड डायल करायचं होतं. म्हणजे ते पण मला नंतर कळलं की कोड टाईप केल्याशिवाय तो मेन डोअर उघडत नाही आणि त्याशिवाय तुम्ही वर जाऊ शकत नाही. आणि मी सोडून दिला तो विषय. मी त्या परत सगळ्या बॅगा घेऊन त्या मुलीच्या दुकानात शिरलो परत. आणि त्या मुलीला असं झालं की हा परत का आला इथे, आणि तिला कळलं की घाबरला. मी पटकन टाईप केलं आणि तिला त्याच्यात सांगितलं की मी एक लोकेशन ह्याच्यात टाकलं आहे, तिथपर्यंतची कॅब मला प्लीज ऑनलाईन बुक करून द्या. आणि म्हणजे वास्तविक ह्याच्या आधीची कॅब मी पैसे देऊन बुक केली होती, पण मी घाबरलोच इतका होतो की मी ती कॅब पण तिला बुक करायला लावली. ती म्हटली ठीक आहे, मी माझ्या अकाउंटवरून बुक करते आणि तुम्ही मला पैसे द्या ह्याच्यामध्ये. आणि ती कॅब बुक केल्यानंतर ती कॅब तिथे आली. ते लोकेशन मी टाकलं होतं. मला इकडून जायच्या आधी मी ज्या कुणा मित्रांना कॉल केला होता त्यातला एक मित्र होता मुंबईतला, तो तिकडे एका आर्टिस्टचं 6 दिवसांचं वर्कशॉप करायला गेला होता पैसे भरून, आणि त्याची फीस पण खूप होती. पण मला माहिती होतं, त्याला मी फोन करून आधीच विचारलेलं. तो म्हटलं माझ्या इथे तुझी काय राहायची व्यवस्था होणार नाही, माझी रूम खूपच लहान आहे. लहान म्हणजे ती रूम अशी 4 फूट बाय 7 फुटाची रूम असेल, 4 फूट बाय 7 फूट एवढीच रूम. त्याच्यात एक बेड, एक स्टडी टेबल, तो एकटाच राहू शकेल एवढंच होतं, आणि थोडंसं कॉरिडॉर असं चालायला असेल एवढंच. तर मी त्याला फोन केला, म्हटलं मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे आणि आत्ता रात्रीचे 9:30 वाजलेत, मी आत्ता रात्र अजून होत गेली तर माझ्यासोबत काय होईल मला सांगता येत नाही, मला काय पण कर तू, आजचा एक दिवस तुझ्याकडे राहू देत, उद्या सकाळी अकॅडमीत पोहोचल्यावर मी कुणाकडे तरी विचारेन की तुम्ही कुठल्या हॉस्टेलला राहताय, काय आहे. तर तो म्हटला ठीक आहे ये तू. त्याने लोकेशन पाठवलं, तशी ती कॅब मी बुक करून घेतली त्या मुलीकडून. मग मी तसा कॅबमध्ये बसलो, मित्राच्या त्या हॉस्टेलपर्यंत पोहोचलो. तिथे तो एक दिवस मी त्याच्याकडे काढला. अकॅडमीत पोहोचल्यानंतर मी पहिल्यांदा बघितलं की मला तिथे एंट्रीला काही कळत नव्हतं, वर जायचं आहे किंवा कुठे जायचं आहे.
आणि आय डी पण नव्हता पहिलाच दिवस असल्यामुळे. तर मी तिथे थांबलो होतो आणि तिथल्या टीचरला बहुधा कोणीतरी इन्स्ट्रक्शन दिले असावे आधी मॅनेजमेंट थ्रू, की इंडियातला एक विद्यार्थी आहे जो लेट पोहोचेल. त्या अनुषंगाने मी तिथेच थांबलेला असताना माझ्या मागून एक जण आला. तो टीचर आहे की कोण माहीत नाही, मी जस्ट असं बघितलं त्याच्याकडे, पण त्यांनी माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून मला विचारलं, रितेश फ्रॉम इंडिया? मी म्हटलं येस. मग त्याच्यावर त्यांनी माझ्या बॅग्स वगैरे घेतल्या आणि आम्ही वर गेलो. तर वर जाताना मी एक बघितलं, प्रत्येक मजल्यावर मला एक चेअर ठेवलेली दिसली. सुरुवातीला मला प्रश्न पडला की ही चेअर कशासाठी आहे, पण जसं 1, 2, 3 कॉलेजचे दिवस जसे पुढे पुढे जात होते, मला पण कधी कधी कंटाळा आला त्या जिन्यातून चालताना की मी त्या चेअरमध्ये बसायचो. पण प्रश्न होता की प्रत्येक मजल्यावर चेअर कशाला ठेवली आहे. माझा मीच अर्थ लावला होता की खरंच कोण दमला असेल त्याला बसण्यासाठी. पण मी बघितलं, मी एकटाच त्या चेअरमध्ये बसत होतो, बाकी कोण बसत नव्हतं. तेव्हा लक्षात आलं की ही चेअर अकॅडमीतला एक सिनियर प्रोफेसर आहे, तो येतो 5व्या मजल्यावर मुलांचं काम बघायला, ज्याचं एज 92 वगैरे असेल, आणि त्याला जिने चढताना जर थकवा आला तर त्याला बसण्यासाठी ती चेअर ठेवलेली. सो ही गोष्ट पण मला खूप भारी वाटली की एक अकॅडमीतला शिक्षक जो 90 पार झाला तरी त्याला येऊन मुलांच्या कामावर क्रिटिक द्यावंसं वाटतं, मुलांना तो काही इनपुट्स देतो तिकडे येऊन, आणि तो दिवसातून 2 ते 3 वेळा येतो वरती. सो ही गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली विशेष करून. आणि तिथल्या कलेबद्दल बोलायचं झालं तर ती खूप वेगळी गोष्ट आहे म्हणजे आपल्यासाठी. म्हणजे आपल्याला सोशल मीडिया किंवा नेटवर बघून जरी कळत असलं की या लोकांचा सिलेबस असा आहे, किंवा ते व्हिडिओज बघून कळतं की खूप वेगळं काम करतायत किंवा स्ट्रक्चर्ड आहे काम त्यांचं, शिस्तबद्ध काम वाटतं आपल्याला खूप, तर ते तिथं गेल्यावर अजून वेगळ्या गोष्टी कळतात, म्हणजे डीपली कळतं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे. म्हणजे मी एक बघितलं, आपल्या इथे शिकवला जाणारा अभ्यासक्रम आणि तिथे अभ्यासक्रम खूप बऱ्यापैकी सेमच आहे, पण काय आहे, शिकवण्याची पद्धत वेगळी आहे किंवा जो सिरियसनेस आहे सगळ्या गोष्टींमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मी बघितलं की कॉलेजमध्ये आल्यानंतर विद्यार्थीच काय, पण प्रोफेसर वगैरे ही लोक पण मी बघितलं की कोण कुणाशी उगाच गप्पा वगैरे मारताना कुठे कॉर्नरला उभा आहे, कुठेतरी कॉरिडॉरमध्ये कोणतरी कुणाशी बोलत बसले नाही. त्यांचं म्हणणं आहे की कॉलेजमध्ये आल्यानंतरचे जे काही आपले तास आहेत ते आपण चांगले युटिलाइज करावे. ब्रेकमध्ये आपण एकमेकांना परत भेटू शकतो, काही करू शकतो, पण कामाची जी वेळ आहे ती लोक खूप व्यवस्थित पाळतात. त्यामुळे वर्गात अननेसेसरी कुणाशी चर्चा करायच्या नाहीत, कुठल्या काय नाही. कामापुरती तुम्ही करू शकता, पण गप्पा मारत बसणं कोपऱ्यात कुठेतरी वगैरे हे नाही आहे तिकडे. कामाला खूप सिरियसली घेतात लोक आणि तितक्याच सिरियसली ते शिकवतात पण. ते शिक्षक लोक कुठेही जाऊन बसत नव्हते, ते कंटिन्युअसली आमच्यासोबत काम करत होते. म्हणजे ते त्यांचं स्वतःचं काम करत होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे सारखे फिरत असायचे आणि बघत असायचे की कुणाचं काय काम कसं चाललंय. म्हणजे चुकीच्याच प्रोसेसने मी जात असेल तर ते मला थांबवून तिथल्या तिथे माझ्या पेपरवर करेक्शन देत होते की हे इथे चुकलंय, आणि तिथल्या तिथे खोडून दाखवणार. त्याच्या हातामध्ये एक खोडरबर आणि एक पेन्सिल असायची टीचरच्या, तो तिथल्या तिथे करेक्शन करून दाखवायचा. तो म्हणायचा की भले तुम्हाला हे इरिटेटिंग वाटत असेल की तुम्ही काहीतरी आधी शिकून आलायत इंडियातून आणि डायरेक्ट तुमच्या पेपरवर आम्ही असं काहीतरी करणं, पण ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. भले तुमचं इथे फायनल पीस आत्ता तयार नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही मेथड्स शिकून घ्या सगळ्या. काय आम्ही कशा पद्धतीने शिकवतो ते शिकून घ्या. ते एकदा तुमच्या डोक्यात त्या गोष्टी आल्या ना, तुम्ही ते प्रॅक्टिसनी परफेक्शन मिळवू शकता. पण हे जे बारकावे आहेत हे कदाचित तुमच्या शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळे आहेत. सो ते जर तुम्ही शिकायला इथं आलात तर त्याच्याकडे तुम्ही जास्त फोकस ठेवा. तिथे असं व्हायचं की 3 वाजता मी सुटल्यानंतर पुन्हा रात्री घरी जायला मला 12-1 वाजायचे, कारण मी तोपर्यंत ह्याच गोष्टी तिकडे बघत असायचो की तिकडे काय मला वेगळं अजून बघायला मिळेल. म्हणजे कधी कधी नुसतं अकॅडमीच्या बाहेरून मी चालत सुटायचो. चालत चालत जाताना इतकं काय काय वेगवेगळं दिसायचं रस्त्याच्या आजूबाजूला, त्याचे फोटोज काढणं, त्याचे काही स्केचेस करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करत असायचो. किंवा कधी कधी ठरवून की आज 3 वाजल्यानंतर म्युझियमला व्हिजिट द्यायची, तर म्युझियमच्या फीज खूप हाय आहेत तिकडे, 1000 रुपयाच्या वर वगैरे असं एका व्हिजिटची फी आहे. पण अकॅडमीचं ID कार्ड असल्यामुळे मला त्या व्हिजिट्स पण फ्री मिळाल्या काही ठिकाणी. त्यामुळे खूपशे म्युझियम मी मल्टिपल टाईम व्हिजिट केले. आणि जे काही स्वप्न होतं आपलं की व्हॅन गॉग किंवा मोनेट या सगळ्यांची पेंटिंग ओरिजिनल बघायचे. मी खूप तासनतास चित्रपट बघावेत तितकं मी 3-3 तास काही चित्र बघितली आहेत. तो अनुभव माझ्यासाठी खूप सुखद होता. डिजिटल युगात पारंपरिक कला शिक्षणाचा उपयोग होतो का? चांगला प्रश्न तुम्ही दिलाय माझ्यासमोर. तर मी सांगेन की डिजिटल युगात पारंपरिक कला शिक्षणाचा उपयोग नक्कीच होतो. कारण मला असं वाटतं की सुरुवातीला मी 1 वर्ष मी पण एका ॲनिमेशन कंपनीत काम केलं आहे, जिकडे मी कार्टूनच्या मागे जे बॅकग्राऊंड असतं, माझं लँडस्केप बेस असल्यामुळे मी ते फोटोशॉपमध्ये बीजीज पेंट करायचो बॅकग्राऊंड. त्यामुळे असं होतं की फक्त मी जर ते डिजिटल तंत्र शिकलो असतो
आणि मी पारंपरिक शिकलोच नसतो चित्रकला, तर मला कदाचित ते करता नसतं आलं. सो मला असं वाटतं की पारंपरिक किंवा जे ट्रॅडिशनल आपण इकडे शिकतो, जी आपली प्रॅक्टिस आहे पेंटिंगची, त्याचा जो सेन्स असतो तो तुम्हाला डिजिटल काम करताना खूप उपयोगी पडतो. आणि तशा अर्थी डिजिटल काम करताना पारंपरिक कला शिक्षणाचा उपयोग हा होतच होतो. कलेबरोबर आर्थिक गणित कसे सांभाळतात, हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. म्हणजे याचं प्रत्येक आर्टिस्ट कदाचित वेगळं उत्तर देईल की आर्थिक गणित सांभाळणं हे, तरी मी परत सांगेन की कलाकार होत असतानाच तुम्हाला, म्हणजे कलाकार होणं ही जी प्रोसेस आहे, मला वाटतं ही संपत नाही कधी. आपण कायम त्या प्रोसेसमध्ये असतो. त्याच्यात तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा तुम्ही प्रायोरिटाईज केल्या पाहिजेत की मला आत्ता नेमकं सगळ्यात गरजेचं काय आहे, आणि त्याच गोष्टीसाठी आलेले पैसे जेव्हा खर्च करता तुम्ही आणि सुरुवातीपासून ते जर तुम्ही गणित सांभाळलं तर तुमचं आर्थिक गणित या क्षेत्रातलं चांगलं राहू शकतं. जसं की आत्ता एखादं चित्र विकून आज माझ्याकडे एकदम 1.5 लाख रुपये आले. मला शाश्वती नाही आहे की पुढच्या काही दिवसात आता परत माझ्याकडे 1-1.5 लाख रुपये येतील. कदाचित 5-10 लाख पण येतील किंवा नाही पण येणार. पण मग आत्ता आलेली जी अमाऊंट आहे तर त्याचं सेपरेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की कुठे कुठे कशी खर्च करायची. तुम्ही ती जर एकदम खर्च करून टाकलीत की पुढे तुम्हाला परत स्ट्रगल आहे. त्यामुळे याच्यातलं आर्थिक गणित असं सांभाळावं लागतं. राहिला प्रश्न आर्ट गॅलरीजचा वगैरे, प्रत्येक आर्ट गॅलरीचं तुमच्यासोबत असलेलं टायअप वेगळं आहे आणि त्याचे शेवटी गणितं वेगळे आहेत. त्याचं असं एक ठोस उत्तर नाही देऊ शकत. प्रत्येक आर्टिस्टच्या रेट्सनुसार किंवा त्याचं गॅलरीसोबत कसं नातं आहे किंवा काय प्रकारची चित्र तो काढतोय, किंवा गॅलरीसोबत काही असतात की गॅलरी आर्टिस्ट त्यांना म्हणवलं जातं. गॅलरी आर्टिस्ट म्हणजे काय, तो आर्टिस्ट गॅलरीसाठी काम करतो. त्याचं एका स्टाईलचं काम गॅलरीला आवडलेलं असतं आणि गॅलरी त्या स्टाईलची कामं त्याला रिपीट करायला सांगते आणि तो पण ते पैसे कमवण्यासाठी करतो. याला गॅलरी आर्टिस्ट पण म्हणतात. आणि काही आर्टिस्ट असे असतात की ज्यांचं काम ते म्हणतात की मी माझ्याच पद्धतीत काम करणार, हे विकलं गेलं तर ठीक, नाहीतर नाही, पण मी माझ्या पद्धतीने काम करणार. सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येकाच्या आवडीनुसार लोक करतात. सो ते गणित त्याच्यातलं सांभाळणं हे आपला चॉईसचा भाग आहे की आपण ते पैसे कसे खर्च करतो. शिष्यवृत्ती कशी मिळवावी आणि त्याचे फायदे. शिष्यवृत्ती कशी मिळवावी याचे मार्ग आजकाल खूप आहेत. म्हणजे नुसतं स्कॉलरशिप एवढं जरी आपण टाईप केलं गुगलवर तरी इतके ऑप्शन्स आपल्याला त्याच्यावर सापडतील आणि भरपूर आहेत. पण काय आहे, प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी एक अभ्यास, त्या शिष्यवृत्तीचा एक आधी अभ्यास करावा लागेल. म्हणजे प्रत्येक स्कॉलरशिपचं त्यांची रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असतात की प्रत्येक स्कॉलरशिपची काहीतरी एक वेगळी मागणी असते. ते तुम्ही गुगल सर्च करून बघितलं पाहिजे आणि त्याचा होमवर्क केला पाहिजे. मला तरी वाटतं एखाद्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं तर त्याची तयारी कमीत कमी 6 महिने आधी केली पाहिजे. कमीत कमी तुम्ही 1-2 वर्ष देऊन केलीत तर तुमचे चान्सेस अजून वाढतात ती स्कॉलरशिप मिळवण्याचे. आणि स्कॉलरशिपचे फायदे याच्यात विचारले, तसं स्कॉलरशिपचे फायदे म्हणेन तर स्कॉलरशिप मिळाली मला आणि माझी फी माफ झाली, विमानाचे तिकिटाचे मला यायचे जायचे पैसे मिळत आहेत, मला तिकडे महिन्याचे खर्च करायला पैसे मिळत आहेत, ही गोष्ट आहेच. पण फक्त एवढाच फायदा उरत नाही. तुम्ही त्या स्कॉलरशिपच्या मार्गे एका अशा प्रदेशात पोहोचता जो प्रदेश तुमच्यासाठी नवीन आहे. तिथली लोकं, तिथली संस्कृती, कला ह्या सगळ्याला तुम्ही फेस करता आणि त्याच्यातून माणूस म्हणून तुम्ही जे काही घडत असता, मला असं वाटतं तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आहे स्कॉलरशिपमधला. म्हणजे स्कॉलरशिपमधून पैसे मिळाले ह्याच्यापेक्षाही मोठा भाग असेल तर तो आहे, कारण तो तुम्हाला माणूस म्हणून जास्त वेगळं घडवू शकतो असं मला वाटतं. बाजारातील स्पर्धा याकडे कसे पाहता. स्पर्धा आहेत सगळ्याच ह्याच्यात आहे. म्हणजे अगदी आर्टिस्ट व्हायचं आहे किंवा आता AI मध्ये पण बघतोय, त्याच्यामध्ये पण इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात मला वाटतं आत्ता कॉलेजचं जर उदाहरण घेतलं, एका वर्गात समजा 30 विद्यार्थी आहेत तर पकडून चालू एका वर्गातून 30 जण बाहेर पडले, पण ते 30च्या 30 आर्टिस्ट म्हणून नंतर नावारूपाला येतात का. त्याच्यातले काही नावं पण आपल्याला दिसत नाहीत. प्रत्येक बॅचमधून 30 बाहेर आले तर त्यातनं 1 ते 2 आर्टिस्ट आपल्याला दिसतात. सो हा खूप जास्त डीपली अभ्यास करण्याचा विषय आहे की या स्पर्धेला कसं टॅकल केलं पाहिजे. सो त्याच्यासाठी तुमचं चौफेर लक्ष असलं पाहिजे. असं नाही की मी कलाकार आहे आणि मी स्वतःला स्टुडिओत कोंडून घेतलं आहे आणि मी एका कोपऱ्यात बसून काम करतो. ठीक आहे, ती एक वेगळी प्रोसेस आहे, त्याच्यात चूक की बरोबर ह्याच्यात मी जात नाही आहे. पण तुम्हाला स्पर्धेतच जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमची स्पेस तोडून बाहेर काय चाललंय हे तुम्हाला सारखं बघत राहावं लागेल. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्हाला तुमचं काम प्लस बाहेर काय काम चाललंय या सगळ्याकडे तुमचं चौफेर लक्ष पाहिजे आणि तुम्ही त्याच्यात खूप अपडेट पाहिजे. म्हणजे मी नुसतं माझं काम केलं, एक्झिबिशन लावलं नाही, तुम्ही इतर 4 कलाकारांची एक्झिबिशन्स बघितली पाहिजेत, त्यांना भेटलं पाहिजे, नेटवर्किंग केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काय काय चाललंय, कुणाच्या आयुष्यात कलाकार काय करतोय, किती वेगळ्या पद्धतीचं काम करतोय, त्याशिवाय ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहणं अवघड आहे. कलाक्षेत्राला पालक व समाजात
कमी महत्त्व दिले जाते. तुम्ही काय सांगाल? तर मला वाटतं पालक कमी महत्त्व देतात ही एक गोष्ट आहे आणि समाजात पण कमी महत्त्व आहेच. आता आपल्या इथे अजूनही चित्रकार हे प्रोफेशन म्हणून नाही बघितलं जात. म्हणजे जसं मी गावाकडे कधी गेलो की मला विचारतात तू काय करतोस, मी म्हणतो की चित्र काढतो मी, तर ते म्हणतात हां ठीक आहे, ते तुझी आवड म्हणून ठीक आहे, पण तू करतोस काय? त्यावेळी मला असं वाटतं की अजून लोकांनी आपल्या इथे चित्रकार हे प्रोफेशन म्हणून ॲक्सेप्टच नाही केलेलं. म्हणजे त्यांना डॉक्टर प्रोफेशन चालतं, त्यांना इंजिनिअरिंग किंवा इंजिनियर आहे कोण, आर्किटेक्ट आहे हे चालतं, पण चित्रकार एक प्रोफेशन असू शकतं ह्याला त्यांचा ॲक्सेप्टन्स अजून नाही आहे. मला वाटतं ह्याच्यात सामान्य लोकांची, आपल्या आईवडिलांची, त्यांची पण काही चूक नाही आहे. कारण त्यांचं जे स्कूलिंग आहे ते त्या पद्धतीने झालं आणि मला वाटतं ह्या सगळ्याचं उत्तर स्कूलिंगमध्ये आहे. तुम्ही स्कूलिंग चांगलं केलं तर पुढे हे नागरिक चांगले घडतील. म्हणजे स्कूलिंगपासून असं आर्ट एज्युकेशन ठेवायला पाहिजे की त्या आर्ट एज्युकेशनच कशाला, ओव्हरऑल जे स्कूलिंगचं एज्युकेशन आहे त्याच्यामध्येच शिकवलं गेलं पाहिजे की चित्रकार हे पण एक प्रोफेशन असतं. आणि त्यात आपल्याला आता लहान मुलाला विचारलं डॉक्टर काय करतो तर त्याला सगळं माहिती आहे. दवाखान्यात गेल्यावर तो कसं तपासतो, कसं आपल्याला झोपवतो, काय उठून बसायला सांगतो, काय काय आपण करतो, हे जसं एखाद्या प्रोफेशनमधलं लहान मुलांना शाळेत माहिती असतं, चित्रकार त्याच्या स्टुडिओत काय करतो, चित्रकार त्याच्या आयुष्यात काय करतो, हे जर शाळेत ह्याची काहीतरी लेसनमध्ये कुठल्या तरी गोष्टी आल्या ना, तिथून पुढे होऊन तीच मुलं जेव्हा मोठे होऊन पालक बनतील तेव्हा मला वाटत नाही की ते कलाक्षेत्राला म्हणजे कमी महत्त्व देणारे पालक किंवा तसा समाज बनेल असं मला नाही वाटत. त्यामुळे या सगळ्याचं उत्तर स्कूलिंगमध्ये आहे. स्कूलिंग जर चांगलं आपण तयार केलं तर पुढे जाऊन ते एक चांगले नागरिक होतील की जे भले आर्टिस्ट बनणार नाहीत पण त्या आर्टिस्टला ॲक्सेप्ट करणारी लोकं बनतील.